टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। छगन भुजबळांची मंत्रिमंडळाची वर्णी लागली त्याच्याबद्दल आम्हाला मनस्वी आनंद झालेला आहे। छगन भुजबळ हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ मंत्री आहेत, ज्येष्ठ नेते आहेत। कधी काळी ते शिवसेनेबरोबर होते 25 वर्ष, तो प्रश्न नाही। पण भुजबळांना मंत्रिपद दिल्यामुळे फडणवीस कॅबिनेटमध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस, त्यांचा भारतीय जनता पक्ष, त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुखवटे गळून पडलेले आहेत। याचं कारण असं आहे, भुजबळांना तुरुंगात पाठवणारे कोण होते? देवेंद्र फडणवीस आणि तो मुलुंडचा एक नागडा पोपटलाल, बरं का? ह्या लोकांनी भुजबळांना आरोपीचा पिंजरा उभं करून त्यांच्यावर खटले दाखल करून महाराष्ट्र सदनपासून असे अनेक, त्यांना या राज्यातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी ठरवला, त्यांना तुरुंगात पाठवलं ईडीच्या माध्यमातून, त्यांचा प्रचंड छळ केला। आणि आज नीतीने घेतलेला सूड असा आहे, काळाने घेतलेला सूड असा आहे की देवेंद्र फडणवीस यांना त्याच भ्रष्ट म्हणून घेणाऱ्या स्वतः त्यांना भुजबळांना आपल्या मंत्रिमंडळामध्ये सामील करून घेऊन त्यांना पुष्पगुच्छ द्यावा लागला, त्यांचा सत्कार करावा लागला आणि भुजबळ किती महान आहेत हे लोकांना सांगावं लागलं। याचा अर्थ असा आहे की तुम्ही खोटं बोललात। एक तर भुजबळ भ्रष्टाचारी नाही, तुम्ही त्यांच्यासाठी खोटे खटले दाखल केले, किंवा ते जामिनावर सुटलेले आहेत आणि भ्रष्टाचाराचं तुम्हाला वावरं नाही। भाजपला तुमचं भ्रष्टाचाराविरुद्धचं जी लढाई आहे ते ढोंग आहे, हे पहिले। दुसरे एकनाथ शिंदे यांचं म्हणणं असं होतं की आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधून का बाहेर पडलो? याचं कारण असं आहे की आम्हाला भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसायचं नाही। काय? मांडीला मांडी लावून बसायचं नाही। ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेब ठाकरे यांना अटक केली, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायला लाज वाटत नाही का? असा प्रश्न पक्ष सोडताना एकनाथ शिंदे यांनी, उद्धव ठाकरेने आम्हाला सगळ्यांना विचारला होता। आज तेच एकनाथ शिंदे त्याच भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत। मग आता तुमचा तो बाणेदारपणा कुठे गेला? तुम्ही राजीनामा दिला पाहिजे। बाळासाहेब ठाकरेंना अटक करणाऱ्या भुजबळांच्या मंत्रिमंडळातल्या समावेशाला तुम्ही विरोध केला पाहिजे, हा पहिला प्रश्न आहे। आणि जर तुम्हाला डावलून, तुमचा विरोध डावलून भुजबळांना घेतलेला आहे तर तुम्ही राजीनामा दिला पाहिजे। नाहीतर मग आता त्यांच्या मांडीवरचे केस उठतात असं आम्ही बोललोय। फडणवीस आणि मिस्टर शिंदे भुजबळांच्या मांडीला बाजूला घेऊन मांडीवर थाप मारत बसतील त्यांच्या प्रेमानं। हा अत्यंत बकवास असा एक प्रकार या महाराष्ट्राचं राजकारणात सुरू आहे। आणि भ्रष्टाचाराला समर्थन देण्याचं, भ्रष्टाचाराला पाठिंबा देण्याचं, भ्रष्टाचाराला प्रतिष्ठा देण्याचं काम या फडणवीसांच्या सरकारने केलं आहे। काँग्रेसमधले आणि राष्ट्रवादीमधले सगळे भ्रष्ट लोक देवेंद्र फडणवीसांनी आपल्या मंत्रिमंडळात घेतलेले आहेत। त्याला लाज वाटली पाहिजे सरकारला। तुम्ही लोकांना भ्रष्टाचाराविरुद्ध प्रवचनं जोडताय ना, तुमचे नरेंद्र मोदी असतील, तुमचे अमित शहा असतील, स्वतः तुम्ही असाल, आणि चून के वेचून सगळे भ्रष्टाचारी तुमच्या पक्षात घेतले आहेत। प्रफुल्ल पटेलपासून ते आता भुजबळांपर्यंत। आम्ही भुजबळांना भ्रष्टाचारी समजत नाही, तुमचे आरोप आहेत। तुम्हाला लाजा वाटला पाहिजे। मांडीला मांडी लावून बसणार नाही, मग आता काय करणार त्या मांडीचं? आमचा प्रश्न आहे भुजबळांच्या मांडीचं हे दोघे काय करणार?